नमस्कार मंडळी, आज आपल्याला बघायची आहे माझ्या आजीच्या आजची पारंपरिक डुबुक वड्याची भाजी, जी महाराष्ट्रात खूप फेमस आहे. पारंपरिक जेव्हा काही भाजीला काही सुचत नसेल तर आपण ही भाजी सहज करू शकतो. घरामध्ये थोड्याशा साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. तर चला मग बघूया आपण ही भाजी बनवायची कशी आहे. चला सुरुवात करूया या भाजीसाठी. तर सर्वात अगोदर ही भाजी बघून घ्या. बघू शकता किती मस्त ही डुबुक वड्याची भाजी, बेसन गोळ्याची भाजी आहे. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. खोबरं, कांदा आहे, आपल्या लसण, चण्याची डाळ आणि फूल. तर सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये खोबरं आणि फूल असतं ते मसाल्यातलं, आणि चण्याची डाळ यावर थोडंसं तेल टाकून हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. नंतर मी याच्यामध्ये कढईमध्ये टाकते कांदा. ते भाजल्यानंतर कांदा भाजून घेते. कांद्या भाजायलासुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. कांदा टाकून मस्त याला थोडंसं परतून भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये देखील थोडंसं तेल टाकून मी तो भाजून घेत आहे कांदा, आणि नंतर तो देखील एका कढईमध्ये आपल्या प्लेटमध्ये बघू शकता अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे आणि आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे जे सगळं साहित्य मी इथे भाजलेलं आहे, बघू शकता असं पूर्ण साहित्य मी इथे भाजलेलं आहे. लसण जो आहे तो कच्चा, सोबतच त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि ते सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि आपलं मस्त याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता मी हे मिक्सरमध्ये लावलं आणि याची मस्त त्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून एकदा याला परत एकदा बारीक फिरवून घ्यायचा. एकदम फाईन पेस्ट करायची आहे त्याची, अजिबात जाडसर ठेवायची नाही आहे. हे बघा अशा पद्धतीनं असा मस्त मसाला, खूप छान स्मेल येत होता या मसाल्याचा, एकदम मस्त स्मेल येत होता. नंतर एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी बेसनामध्ये थोडीशी ओवा टाकला, अर्धा चमचा, नंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची. बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. खूप टेस्टी ही भाजी होते. बघू शकता अशा पद्धतीनं ही अशी मिक्स करायचं. खूप जास्त पातळी नको, जास्त घट्टही नको, असं मी पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जेव्हा कधी आपल्याकडे भाजीला काही नसेल तर आपण ही झटपट भाजी बनवू शकतो. टेस्टला म्हणसाल तर घरात सगळेच जण बोटं चाटून खातील इतकी अप्रतिम होते. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. 2 चमचे तेलामध्ये मस्त कडकड गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं छान असं तडतडू द्यायचं. कारण मोहरी जिरं छान मस्त तडतडलं की ती फोडणी छान बसते. मग जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण तेलामध्ये टाकायचं आहे. तेलामध्ये पूर्ण जे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकायचं. खरंच खूप टेस्टी भाजी होते. अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे, पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल सुटसुटेपर्यंत याला परतायचं आहे. हे बघा असं तेल सुटू द्यायचं, तोपर्यंत याला परतायचं आहे. याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि सोबतच काही इथे मी मसाले घेतलेले आहे. लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि गरम मसाला, हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित याला परत मिक्स करायचं. मस्त तेल सुटू द्यायचं, परत एकदा छान परतायचं. मसाला व्यवस्थित भाजल्यानं तेवढी त्याची टेस्ट वाढत असते, म्हणून मसाला व्यवस्थित भाजून घ्या पूर्ण. नंतर मी इकडे गरम करायला पाणी ठेवलं होतं आणि गरम पाणी त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. गरम पाणी, कोमट पाणी टाकल्यानं काय होते, मसाल्याची चव कायम राहते, मसाल्याची टेस्ट वाढते आणि भाजीला तर्री पण खूप छान येते. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं मिक्स करायचं आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं होतं बेसनाचं, ते बॅटर असं छोटे छोटे गोळे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. थोडंसं ही जी पाणी जे टाकलं ना ते थोडं जास्त टाकायचं, नंतर घट्ट होतो मसाला, कारण हे बेसन जे आपण गोळे टाकत आहे ते शिजले पाहिजे त्याच्यामध्ये. याला काही ठिकाणी डुबुक वड्या, बेसन गोळे, चुनगोळे, तुमच्याकडे काय म्हणतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि खूप छान असा खूप मस्त असा स्मेल येत होता भाजीचा, खूप मस्त. बघू शकता असे पूर्ण वड्या टाकल्या आणि याला मस्त एक 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे.
खूप व्यवस्थित मस्त शिजल्यानंतर बघू शकता भाजी किती घट्ट आणि तर्रीदार इथे आपली डुबुक वड्याची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता किती मस्त ही भाजी तयार झाली. भाजीला काही नसेल, सुचत नसेल तर पटकन ही भाजी बनवू शकता आणि पौष्टिकसुद्धा आहे. नंतर एका प्लेटमध्ये सर्व केली आणि खायला म्हणसाल भाजी तर खूप अप्रतिम अशी भाजी झाली होती. खूप मस्त भाकरीसोबत देखील सर्व करा. खूप छान भाजी झाली होती. थँक्यू. बाय.